जय सेवा फ्रेंड्स. तुम्ही तर iDigitalPreneur आलात, पण iDigitalPreneur लॉग इन कसे करायचे आणि 10 दिवसाची ट्रेनिंग कशी कंप्लीट करायची याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ. कोर्स घेतलात पण अजून लॉग इन केलं नाही, मग अर्निंग कशी सुरू होणार? खूप लेडीज कोर्सेस घेतात पण लॉग इन करत नाही, 10 दिवसांची ट्रेनिंग कंप्लीट करत नाही आणि मग म्हणतात रिझल्ट मिळत नाही. तर स्टेप बाय स्टेप आपण इथे बघणार आहोत. सुरुवातीला iDigitalPreneur वेबसाईट ओपन करा किंवा तुम्हाला जी लिंक पाठवलेली असते त्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर iDigitalPreneur रजिस्टर ईमेल आणि पासवर्डने लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तिथे शॉर्टमध्ये तुम्हाला एक बॉक्स मिळेल, त्यामध्ये ओके करा आणि ते तुमचं डॅशबोर्ड ओपन होणार. त्यानंतर उजव्या साईडला वरच्या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर तिथे भरपूर असे ऑप्शन्स असतात. त्यामध्ये ट्रेनिंग्स या ऑप्शनवर जायचं आणि त्यामध्ये क्लिक केल्यानंतर 10 दिवसांची ट्रेनिंग्स, ऑल ट्रेनिंग्स वगैरे हे ऑप्शन असतात. त्यामधून 10 दिवसांची ट्रेनिंग्स हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि त्यामध्ये स्टेप बाय स्टेप 10 दिवसांची ट्रेनिंग कंप्लीट करायचे. जेवढा वेळ मिळेल त्या वेळात तुम्ही एक व्हिडिओ कंप्लीट करा. स्किप न करता व्हिडिओ कंप्लीट बघा आणि नोट्स काढत जा. त्यानंतर ही जी 10 दिवसांची ट्रेनिंग आहे तुम्हाला झिरोपासून डिजिटल स्किल शिकवते. कंटेंट, मार्केटिंग, सेल्स, ॲफिलिएट अर्निंग आणि सगळं स्टेप बाय स्टेप. घर सांभाळून जर तुम्ही रोज 1 तास दिला तर फक्त 10 दिवसात तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप वाढेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कोर्स घेऊन ठेवणं म्हणजे सक्सेस नाही, ट्रेनिंग कंप्लीट करणं आणि त्यावर इम्प्लिमेंट करणं म्हणजे खरं सक्सेस. 10 दिवस सिरियस ॲक्शन घेतलं तर घर बसल्या अर्निंगचा मार्ग ओपन होतो. हे 10 दिवसांची ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका येणार, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येकी 10 पैकी 6 तरी क्वेश्चन आन्सर बरोबर आलेले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, म्हणजे जेणेकरून तुम्ही पास व्हाल असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे या सगळ्या ट्रेनिंग्स अगदी काळजीपूर्वक बघितल्या तरच तुम्हाला समोरची प्रोसेस फॉलो करता येणार. म्हणजे जर तुम्ही क्वेश्चन आन्सर पेपर सॉल्व केला, त्याच्यामध्ये पास झालं तर तुम्हाला एक iDigitalPreneur सर्टिफिकेट मिळेल. त्यासाठी प्रत्येक गोष्टी नीट काळजीपूर्वक ऐकून आणि विचारात घेऊन त्याचे नोट्स बनवायला सुरुवात करायचं. फेल झालं तर काही हरकत नाही, परत 7 दिवसानंतर तुम्हाला सॉल्व करता येणार आणि सर्टिफिकेट मिळवता येणार. जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.